वाटाणा हे एक उपयुक्त कडधान्य आहे। वाटाणा ही वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव पिसमसेटॅव्हम आहे। हरभरा, भुईमूग, गोकर्ण या वनस्पतीही फॅबेसी कुलातील आहेत। वाटाणा ही वनस्पती मूळची भूमध्य समुद्राजवळील देश जसे इजिप्त, ग्रीस, टर्की येथील असावी असे पुराजीवविज्ञानाच्या अभ्यासातून दिसून आले आहे। भारतात वाटाण्याची लागवड इसवी सन पूर्व 2250 ते 1750 या काळात सुरू झाली। भारतात हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, पंजाब व महाराष्ट्र या राज्यांत मोठ्या प्रमाणावर हे कडधान्य पिकवले जाते। जगाच्या अनेक भागात वाटाण्याची लागवड व्यापारी स्तरावर केली जाते। वाटाणा ही वर्षायू वनस्पती आहे। तिची शिंबावंत वेल आधाराने 1 ते 2 मीटर उंच वाढते। पानांच्या बगलीतून वाढलेल्या तणावांद्वारे ही वनस्पती आधाराला वेढून वाढत जाते। वाटाण्याची मुळे खोलवर जात नाहीत। मुळांवर असलेल्या गाठींमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करणारे जीवाणू असतात। खोड नाजूक व हिरवे असते। पाने संयुक्त व पिसासारखी असून पानांच्या टोकाकडील पर्णिकांचे रूपांतरण तणावांमध्ये झालेले असते। फुले एकटी किंवा लहान मंजिऱ्यांवर येतात। ती लहान, पांढरी किंवा जांभळी व पतंग रूप असतात। निदलपुंज 5 संयुक्त व असममित असते। दलपुंज 5 मुक्त असून एक दल सर्वात मोठे, आतील 2 लहान आणि त्याच्या आतील 2 एका बाजूने जुळलेली असून होडीसारखी असतात। फुलांमध्ये पुंकेसर 10 असून त्यांपैकी 1 मुक्त तर 9 संयुक्त असतात। शेंगा 5 ते 10 सेंटीमीटर लांब व स्फुटनशील असून त्यात 3 ते 6 हिरव्या बिया असतात। वाळल्यावर बिया पिवळ्या दिसू लागतात। या वनस्पतींमध्ये स्वपरागण घडून येते। वाटाण्याच्या प्रति 100 ग्रॅम बियांमध्ये 60 ग्रॅम कर्बोदके, 1 ग्रॅम मेद, 25 ग्रॅम प्रथिने, क जीवनसत्व, ब समूह जीवनसत्वे आणि लोह असते। तसेच कॅल्शियम, पोटॅशियम व फॉस्फरस इत्यादी खनिजे असतात। वाटाण्याच्या ओल्या तसेच वाळलेल्या बियांची उसळ करतात। तसेच अन्नभाज्यांत वा मसाले भातासारख्या पदार्थांत ते मिसळतात। बियांपासून वाटाण्याची डाळ तयार करतात। ती पौष्टिक, वातूळ, शीतल, भूक वाढविणारी, पित्तशामक, कफ कमी करणारी असते। वाटाण्याचे सार पचनसुलभ, रक्तदोष यांवर गुणकारी असते। वाटाण्याचे हिरवे दाणे हवाबंद डब्यात भरून ठेवतात, गोठवून ठेवतात आणि सुकवून ठेवतात। त्यामुळे ते वर्षभर उपलब्ध होतात। धन्यवाद।